मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कराड भाग म्हणले की JP भाऊ आणि उदय दादांचं नाव घेतलं जातं. त्यांच्या दावणीला आलोय आज आपण जाणून घेऊया तेजाचा जीवन प्रवास आणि कुठून खरेदी केलेलं, त्यांनी कसं नियोजन केलं. कारण कमी कालावधीत तेजानं नाव केलं त्यांच्या दावणीचं आणि भरपूर अशी बक्षिस रोख रक्कम त्याने मिळवून दिलं. मित्रांनो, ज्या बैलाचा आपण उल्लेख केला तेजा भाई आता त्याला बोलतात. या तेजानं भरपूर दादांचं पण नाव आता चर्चेत ठेवले. दादांच्या दावणीची खासियतच आहे की एखादा असा एक त्यांच्या दावणीला हिरा घडतो, एक झाला की एक दुसरा तयारच असतो त्यांच्या दावणीला. दादा आता तेजा आपण घेतला त्यावेळेस काय बघितलं होतं? तसं तेजाचा पळच बघितला होता. पहिल्यांदा तशी गाडी ही बिनजोड मुंबईला पळाली आणि तेजा दोन बैल फर्स्टला गेली. काय झालं 19-20 काहीतरी झालं, थोडस तेजाकडून गाडी अशी क्रॉस मारून बाहेर गेली गाडी. तर मुंबईवाल्यांच्या डोक्यात तो भुंगाच बसला. आमच्याकडे चर्चा चालू झाली म्हणजे आता ही दोन्ही त्याच्या तर तेवढ्या ह्याच्यावर आम्ही त्याला ह्याला तुम्ही म्हटलं हे बैल त्याला ठरवा म्हटलं काय असेल ती. मग ही पोरं आपल्याला म्हणायला लागली की काय नाही बाबा असं गेलाय बाहेर गेलाय काय करूया. डायरेक्ट मी त्यांच्याशी बोललो, म्हटलं तुम्ही बैल इकडे घेऊन या, मला एक मैदान करायचं आहे म्हटलं, आणि काय असेल ते बसायचं तुमचे काय असेल ते. म्हणजे त्यांचा बी कॉन्फिडन्स होता ना. म्हणजे ठीक आहे. आम्ही मैदान करायच्या आधी 4 दिवस बैल आपल्यापाशी येतो होता. आम्ही ते 4 दिवसानंतर मैदान केलं वांगीचं. त्या दिवशी संध्याकाळी समोर त्यांचे सगळे पैसे ठेवले आणि त्या दिवशी संध्याकाळी बागवून टाकले. परंतु त्याचे काहीतरी आमच्या दिमागमध्ये तो बसला ना. आणि या बैलांना माझ्या शब्दाला अशी किंमत दिली की बस. मी त्याच्या आधी एक मुलाखतीत मी इथं बसूनच बोललो होतो, शांबेने मुलाखत घेतली होती. म्हणजे मी गप असणार नाही गणेश म्हणते, मी थांबत नाही. आणि तो शब्द माझा बैलांना खाली पडून दिला नाही. त्यामुळे उभ्या आयुष्यात ह्या बैलाला मी कधी विसरणार नाही. दादा तुम्ही सांगितलं आलंच, मला वाटतं 10 ते 12 दिवस झाले तुम्ही सांगितलं मला. 8-9 दिवसच गेले हो फक्त मध्ये, 9च दिवस गेले. आणि बैलानं मला वरच काढलं. कारण काय गोठ्या जरा थोडस बिघडलं होतं, आमची पोरं पण जरा नाराज होती. 4-2 मैदान वाद गेले. आणि ह्या क्षेत्रात कसं आहे 19-20 राहतेच, थोडाफार कालखंड होतोच बैलाचा. कारण पळ कमी जास्त होतो, काहीतरी होतं. तर परवा तिच्या पायाला लागलंय, ही जखम तिची ही झाल्या. फायनल झाल्यानंतर ही आली तरी सुद्धा पहिल्याच्या पायाला लागलं, ही झालं. पण शेटच्या नावाने गाडी होती. मी पोराला सांगितलं म्हणजे 10 नंबर फाटीस आली तरी निम्यापर्यंत गाडी पळवा, निम्यापासून आपलं म्हटलं ओढून धरा. आपल्याला काय आपण एक गृहीत धरा की उत्तेजनार्थ बक्षीस आपण घेणार एवढं, पण न पळवले असं करू नका. पहिल्यांदाच शेटच्या नावावर गाडी आहे म्हटलं तुम्ही पळवा. वासूर तिने नवीन घेतलंय, आम्ही तेवढे आपल्या बारीकला सांगून पळवली. म्हटलं तू जास्त काय ह्याच्यात पडू नको म्हटलं, सोड गाडी जाऊ दे आपली निम्यापर्यंत ओढून धर घेऊन. कारण त्यावेळेस जी गाडीनं स्पीड गाडी पळाली. गाडी चांगल्या गाड्या मारल्या, 1 नंबरची दावेदारच्या गाड्या मारणं सुखच आहे का मला. राहत बैलाच काय ते आता त्यांनी काय आता ते बघ सलग त्याच्यानंतर मला वाटतं कॉकटेलने सलग 3-4 महिन्यात 1 नंबर केलं. बैल पळतात. दादा त्यावेळेस तुम्ही पायरा केला ना, फडके शर्ट खरेदी केले, ती वासरं तुम्ही टाकलं असं. ज्यावेळेस तुम्ही आता वासरं टाकता बैलांना, तेजाला म्हणलं तर भरपूर स्पीडचा बैल आहे तो. ती वासरू टाकलं तुम्ही विचार करून की बाबा ही वासरू टाकले तर गाडी 100% स्पीड लागणार, कसा काय? म्हणजे तुम्हाला मी सांगतो की त्याच्याबरोबर वासरू पळायला पहिलं ते एकच, ते आमच्या प्रेमाखातर आम्ही ते दिलं होतं. ते वासरू पळते पळालं किंवा इतकं पळल त्याने म्हणजे स्वप्ने पण नाही. परंतु एक जिव्हाळा होता की शेट बिन माझे कोणाचे संबंध होते, तेव्हापासून पहिल्यापासून शेटचे माझे संबंध होते. त्यांच्या पोरं मुलांनी घेतलंय वासरू, कोण मागितलं देऊन टाकत. आम्ही परिणामाची फिकीर करून दिलेलं नाही. काय होयाच ते होते म्हणलं, त्यांनी घेतले त्यांची इच्छा आहे ना, झाला म्हणून देऊन टाका बघ म्हणून आम्ही घेतलं. त्याला गती किती आहे काय आहे नंतर कळालं, ज्यावेळेला गाड्या मारल्यानंतर कायला वासरू म्हणजे वासरू असा विषय. ते काय बघून किंवा हे करून असत नाही. त्यांचा फोन चिरंजीवला आपल्या आला, मला ही पाहिजे म्हणून. मला त्यानं फोन करून सांगितलं, म्हणला पूर्ण शेटचा फोन आला होता, देऊन टाक करा जाऊ मैदान. आणि इथं तो तुषार गोरपुडे बावडे आहे, ती काय आमच्या घरचे संबंध आहेत ना, त्याचा मित्र तो जवळचा. हे मित्रत्वातनं झालं होतं. तो किती पळतोय काय पळतोय मला तरी अजिबात माहित नव्हतं. क्लिअर तुम्हाला सांगतो, पहिल्या करताना सुद्धा माहित नव्हतं. आपल्याला दिलाय आदतला जाऊ, पण आम्ही आदतला तो पहिल्यांदाच आदत पळवलं. आदतला बैल बिल आम्ही कधी दिलेलं नाही, कधी देत पण. काय असेल ते मोठ्या मैदानात काय
बचेंगे तो और भी लढेंगे काय, परंतु मोठ्या मैदानात या आदत फिदत नाही. मित्रांनो, दादाने चांगला एक सल्ला सांगितला की ज्यावेळेस मैत्रीचं नातं येतं ना, त्यावेळेस कुठेतरी एक पाऊल मागं घेऊन बैल त्यांनी दिला. कारण संबंध पण जपावे लागतात. त्यावेळेसच हे क्षेत्र दादा आहे ना एवढं जुन्या पारंपरिक चालत आले. तुमचे भाव असतील त्यांच्या पासून हे क्षेत्र या सगळ्या बघताना तुमच्यासारखी माणसं असते, त्यामुळे क्षेत्र असंच चालत जाणार. वादच नाही. प्रत्येकाने विचार घेऊच करावा, वायदी घेणाऱ्याने बी करावा, देणाऱ्याने बी करावा. नाही हो, त्या दिवसाचे क्षेत्र नाही. आज तुम्ही वायदी मागताय, उद्या भविष्यात प्रसंग तुमच्यावर पण तो येणार आहे देताना. आणि हेच आजकाल गाड्यात घडायला लागले. कार असा करतोस, त्यानं माझ्याकडनं वायदी घेतली, मी त्याला सुट्टी म्हणजे ही पुढे चालायला लागलो. नको ते विषय. थोडं तुम्ही कुठेतरी संबंध ठेवून कुठेतरी हे करून द्या. ठीक आहे ना, मी म्हणतो एखाद्याला भाडे दिलं बाबा, त्याला लांब नाही यायचंय, ही वायदी बिदी म्हणू नका, मदत म्हणून द्या. मी सुद्धा लांबच्या बैलाला आल्यावर दिले बाबा, ठेवा त्याला राहू दे भाड्याला पैसे, त्याला वायदी म्हणायचं, त्याला प्रेम म्हणायचं, हे ठीक आहे हो. परंतु ह्यो जो प्रकार आजकाल जो झालाय का नाही, तर बघा तुम्ही तुमच्या हिशोबानं मी जनतेला एक प्रश्न करू शकतो की टॉपची बैल आता जी आहे ती काय वायदीवर घेणार आहे ती आता त्यांच्या गत्या कुठं आल्या ते फक्त तुम्ही बघा, तुम्हीच ठरवा. दिवस राहत नाही, ज्या दिवस राहत नाही ध्यानात ठेवा. कारण कसं आहे, आपल्या बैलाचा पळ बघून पुढच्या पण बैलात ती क्वालिटी बघितली पाहिजे, तरच पायरा केला पाहिजे. मी म्हणूनच मी 2-3 मुलाखती सांगितलं, मागणाऱ्यांनी एक डोक्यात ठेवा, तुम्ही कुठं आहे ते अगोदर जर असं बघा आणि मग माग. कालपर्यंत एखादा गटपास झाला की तुम्ही लगेच मोठ्या मोठ्यांची बैल मागणार आणि परत नावानं बोंबालणार की मोठी माणसं गरिबांना बैल देत नाही. ही चुकीची गोष्ट आहे. तुमच्या पावर आता 1, 2, 3, 4, 5, 6 जण आहेत, 6 बैल आहेत. मग आता मला वाटत नाही का ह्यो बैल आता घेतला टॉपचा बैल, मी घातला काय त्याच्याबरोबर नाही घातला. लक्षात आलं का? तुम्हाला बघायचं आहे ना, तुम्ही बैल मागतोय, द्यावा मला त्याच्याबरोबर पळून. चला तुम्ही म्हणला मी द्यायला वाटतोय, पुढच्या मैदानाला मी बैल तुम्हाला दिला. आपली पण कुठेतरी कुवत वळका रे. मग तुम्ही बैल माग. प्रत्येकाची अपेक्षा असते की मला बकासूर मिळाला पाहिजे, मला कॉकटेल मिळाला पाहिजे. अरे तसं नाही रे, तुमचा तेवढा पळतो का? राजा पळायला पाहिजे. तुमचा किती पळतो ते आधी बघा ना, मग तुम्ही बैल मागा. मला हे एवढंच सांगायचंय. हा ज्या असू दे, अजून टाइम आहे तुमचा. काय मी म्हणत नाही की तुमचा कमी आहे सर, तुम्हाला अजून वेळ आहे. ज्यावेळेला तुम्ही त्या टप्प्यात येईल त्यावेळेला तुम्ही 1 नंबरच्या टप्प्यातली बैल मागा. हळूहळू पायरी चढत चढत जावं. काय जणाला काय आहे, डायरेक्ट शिखर चढायची सवय, आणि मग ती म्हणायचं की बैलच देत नाही ती मोठेच. आता काय वेळेला असं पण होतं. आता एक बाबा ठीक आहे, आम्हाला बी काही जणांचं फोन येते ती पहिले हे करा ती करा, परंतु ज्या वेळेला काय काल असा बी गेलेला आहे की आमच्याकडे बी ज्या वेळेला आमचा बैल दिवस आला त्यावेळेला आमची पण बैल हे नवीन नवीन खोंड घेतली, त्यावेळेला आम्ही पण त्यांना बैल मागितली. त्यावेळेला त्याने आम्हाला बी काय काय अशी उत्तरे दिली, बघू किती पोहोचतो आधी, बघू 1-2 मैदान तुमचा, मग घालू. मग आज रोजी ती पोरांच्या मनात राहिलेल्या गोष्टी आहेत ना. म्हणजे आम्ही बैल मागितला तर तुम्ही भाषा अशी काढली, आज तुम्हाला काय द्यायचा बैल? मग त्याच्या आधी आमचा बैल तुम्हाला आम्ही देताना कधीच म्हणतो नाही, गाला ही घ्या म्हणतो, दिले ते आमची बैल, मोन्यासारखी बैल असतील किंवा आणि कुठली. मग हे कुठेतरी नको आहे हो. द्यायचा असला प्रमाणे द्या, नसला नाही म्हणून सांगा. पण ज्या वेळेला आपण एखाद्याला बैल मागताना ही भाषा काढतो की तू बघ 2-3 मैदान मला बघितलं पाहिजे, किती पोहतोय काय पोहतोय, मग ठरलं पाहिजे. ज्या वेळेला मग तो बैल जर परत हे निघाला आणि तुम्ही परत मागाय गेला तर त्या माणसाचं मन नाही राहत. तुम्हाला फक्त वाटतं बैल देत नाही, पण तुम्ही तुमच्या चुका सुद्धा कुठेतरी शोधा ना त्या पाठीमागे. कारण जसं तुम्ही समोरच्याला वागणूक देताय तसं समोरचा तुम्हाला वागणूक देणार आहे. मित्रांनो, जसं दादाने सांगितलं ना, आता त्यांनी चांगलं व्यवस्थित रित्या सांगितलं. हे आता बैलगाडी क्षेत्र आहे जशाच तसं आहे. म्हणजे दादा जसा पुढचा आपल्याला हे करेल तसा त्याला रिवर्स तसाच मिळणार. 100%. पहिल्याच मैदानात दादा त्याने बुलेट जिंकली. काय नक्की पायऱ्याचं नियोजन कसं तुम्ही ते सगळं नियोजन करतो म्हणत जातो, ते सगळं श्रेय त्याचं डोकं किंवा त्याचं. आणि ह्यो बैल तुम्हाला मी सांगतो शोधायचं 90% त्याचं डोकं. मला ते श्रेय पण देऊ नका. परंतु हा बघितल्यानंतर काय पाणी आहे काय नाही एवढं विचारणा केली जाते, नाहीच नाही. परंतु तिची शक्यतो नजर नाही वाया. त्याच्याकडूनच तिच्या आलं की काय नाही बैल घ्यायचा, त्याला विषय संपला. मग सगळं पैरे करायचा, कुठला बैल घालायचा काय काय सगळं तो बघतो. मला कसं आहे, कुठे जिथं बाबा गरज लागली अड्ड्यावर, आता कालच्या मी अमरापूरच्या अड्ड्यावर गेलो, बोललो काही थोडेसे प्रॉब्लेम होते, जाऊन आलो. जिथं असेल तिथं मी जाऊन येतोय. प्रपंच आहे माझा पाठीमागं, माझ्या पाठीमागं आता बघितल्याशिवाय फोन आहे. मी जर ह्याच क्षेत्रावर 100% उतरायला लागलो तर
चालायचं नाही ना, सगळं रुकून पडणार आहे. मग काही गोष्टीत मला जरा थोडंसं त्याला पोरांच्या सोपवतो, यंत्रणा सगळी लावून देतो, सगळं व्यवस्थित तिथल्या तिथं, आणि जे काय असेल ते नियमाच्या दायऱ्यातून, कधी सुद्धा नाही की कुठं मी वशिला लावायला गेलो नाही, कधी आमच्या पोराने कुठल्या फॉगबिंग मारली तर मात्र माझे सगळं सांगणं असतं. कारण वरनं मी दुसऱ्याला बोलतोय म्हणल्यानंतर दुसरी माणसं माझ्याबद्दल हे करणार, सगळंच सांगायचं. तसला प्रकार माझ्या डोक्या पुढे आला नाही पाहिजे. 2 नंबरपणा नाही, हार जीत होती लक्षात ठेवा. आणि आम्हाला तर तुम्हाला सांगतो, आनंदानं हार मारायची सवय आहे. आनंदानं आमच्या कुठल्याही पोराच्या चेहऱ्यावर तुम्हाला दुःख दिसणार नाही. भविष्यात पण बघा, मला डोकं धरून बसलाय नाही, आम्ही आत्मपरिचय मात्र जरूर करतो की का हरलो, काय झालं, सुटणाऱ्याकडं चुकी झाली, ऍक्च्युली काय झालं, का त्याचा पळायचाच मोठ नव्हतं. ती जनावर आहे, कधी कधी त्याचे काहीतरी त्या दुखणं काहीतरी असणार की नाही, तो आजच्या गतीला पळाला तरी संपला का तो, का कशासाठी, काय कमी आहे त्याच्यात, तिची आम्ही ही करतो ना, पायाभरणी करतो. ह्याच्याच बाबतीतच नाही, प्रत्येक वाटेच्या बाबतीत सुद्धा आम्ही तसंच. एखाद्या मैदानाला वाट बैल आपला कमी पळाला, का कमी पळाला, आपण शेवटी एखादा धंदा करत असतो, 2 ह्या आठवड्यात आपला धंदा का कमी झाला, त्याच्यावर काहीतरी डिस्कशन करतोच ना. तसंच आहे का एवढा रिझल्ट आपल्याला का मिळाला नाही. दादा तुम्ही सगळं समजून घेता, त्यामुळे मित्रांनो सक्सेस मिळत असतो आणि यश मिळत असतं. कारण पडत्या काळात ज्यावेळेस बैल कुठेतरी आजार असेल, कुठं काय असेल, त्यावेळेस पण त्याची देखभाल असेल किंवा सगळं मनापासून करायला लागते, तेव्हाच तो नंतर आजारातून बरा झाला की 1 नंबरातच राहतो. तो सुद्धा देव आहे, तो सुद्धा बसवराज देव आहे. लक्षात झालं, त्याची सेवा केली तुमची वाया जाणार नाही, पुण्य पण तुमच्या पदरात तेवढंच पडणार आहे. हा एक सोडा शोक आहे किंवा हे आहे ते आहे, परंतु जनावरांचं कधी वाया जातच नाही. मला तर पूर्वीपासून एक उदाहरण मला वाटलं, एखाद्या स्त्री जातीचा कधी श्राप घ्यायचा नाही, जनावर कधी पाणी पिताना कुठला आणायचं नाही. मी अक्षरशः काय काही ठिकाणी पाणी प्यायला हँडपंप असायचे नाही, गाढव बिडव असायची, ती असायची करायची, पण मी पहिल्यांदा त्याला पाणी पाजायचं. त्याला शेवटी जनावर आहे, त्यांचं उदाहरण मला ते आठवलं. जनावर तुम्ही जेवढा जीव लावा तेवढं तुम्हाला त्याचा आउटपुट ते देणारच. आता दादा तुम्ही मैदानावर तुमची सगळं घरचं असेल, सगळं नियोजन, त्यामुळे जास्त दिसत नाही, काय जाणवतो फळाच नाही. त्याचं कसं आहे, त्याचा फळ एवढा सुट्टी आहे की बारकं छोटं बाटं जनावर जर त्याच्याबरोबर वाटलं तो अंगावर घेऊन खेळून पडतो. आज गाडी जरी तो पाठीमागून सुटला, पाठीमाग झाली तर त्याच्यात धमक आहे. 1-1 नंबरच्या गाड्या पाठीमागनं जाऊन त्या मारायच्या, आणि तिच्यानं करून दाखवलं. त्यावेळेला त्याच्या काय त्याच्या अंगात त्याच्या येतं त्याचा तो डबल स्पीड वाढवतो, पण निकाल घेऊनच पुढे जातो. म्हणजे ज्यावेळेस ओव्हरटेक करण्याची ताकद जबरदस्त जबरदस्त. मागं राहिला तर तो डबल स्पीडनं पळतो बैल असं, आणि पुढे जरी असला तर तो तोंड काढून देतो. त्याची खूपी चांगली. आणि बैलावर असं कोणाला दाबादाबीचा प्रकार नाही, कोणाला हे करणार नाही, काय नाही, सरळ स्ट्रेट फॉरवर्ड त्याचा पळ, अंगावर घेऊन तो गाडी पळाला. नुसत्या शेजाऱ्यानं गळ्यातच त्याच्या आलं पाहिजे. आता दादा हे किती महिने झाले साधारण घेतलंय आपण? आता माझ्या अंदाजाने एक 6-7 महिने झाले असेल ना रे, 7-1 महिने झाले. 7 महिन्यात किती गुलाल झाले अंदाजे? 40च्या घरात गेले की 40. मग 1-2 असेल, 3 नंबर असेल, काही बिनजोड पण केलेल्या त्या 20 ते 40च्या घरात त्याच्या फायनल झाले. त्याच्या 1 नंबरच्या मला वाटतं 17-18 फायनल झाले, 18 फायनल 1 नंबर. तुमच्या आतापर्यंत लक्षात राहणारी कुठली शर्यत सांगताल की कायम त्याची शर्यत लक्षात राहील? परवा ती गाडी अर्जुन ती पळाली नाही गाडी, पलीकडल्या साईडनं चांगली गाडी पळून 1 नंबर केला. ती कुठलं मैदान रे? पेडगावचं नसत गाडी, पाऱ्यात 1 नंबर केला, पण गाडी पलीकडे, हा बरोबर पाऱ्यातच गाडी 2 नंबर पाऱ्या. काय किस्सा काढलेला नाही, अपेक्षा धरली नव्हती, गाड्या सगळ्या चांगल्या होत्या, लखन वगैरे पलीकडे साईडला होती, ही गाडी इकडे होत्या, त्यामुळे असं काय वाटलं नाही तो. पण ती गाडी त्यानंतर निम्यातनं अगदी ती गाडी पुढे होती, निम्या बरोबरी केली, बरोबरी केल्यानंतर ते बरोबरी करून ते पुढचं ते त्यांना ते रान ओव्हरटेक केलं. त्याच्या आजपर्यंत म्हणजे एवढा पळाला त्या कारकिर्दीत मला तेवढं. आणि कालचं वासरू घेऊन ती गाडी पळायला, ती गाडी
सेम दोन्ही किस्सा सेम आहे. काल जे केलं तीच त्यावेळेला केलं ती, पण कालचं वासरू गळ्यात होतं त्यावेळेला अर्जुन तरी बैल नामांकित बैल होता. म्हणजे ते 2 क्षण त्याचं न विसरण्याचं वाटलं सुद्धा नाही ना, वाटलं सुद्धा नाही. गाड्या खाली गेल्या काल सुद्धा आम्ही बोलतो, फक्त एवढाच विषय आमचा चाललेला की आपण किती घासून येतोय बघू म्हणले. वासुराय शेवट म्हणलं जाऊ दे, गाडी लागल की आमच्या माझी नाही 99% आम्ही विषय सोडून दिला. तर ती गाडी 1 नंबरची होती. कारण दादा मी पण त्या मैदानात होतो, त्या क्षण बघायला इतकी गर्दी होती, कारण सगळ्या टॉपच्या गाड्या आणि मित्रांनो तसला क्षण सहजासहजी मिळत नाही लोकांना बघायला. एवढा मोठा ती एक नशीब लागतं ते बघायला. म्हणजे रोमांचक एखादी पिक्चर चालू असलं तर सगळी गर्दी झालेली आणि तेजाईल का मथुरील का लखनील असं सगळ्यांचं अंदाज चालू होतो. मी पण तिथंच उभा होतो. त्यातले काय जण तरी बोलले की अर्जुनच्या आणि तेजाच्या गाडीला फुल स्पीड लागले, गाडी काय बी करू शकते, आणि त्याने ती करून दाखवली. दादा आता तुम्ही जसं सांगितलं ना की एवढ्या महिन्यात त्याचं एवढं 30-40+ गुलाल झालं, काय पुढे जातात दादा, पण त्यासनी 30-40 गुलाल आहे ना 2-2, 3-3 वर्षी मिळत नाहीत, कुठेतरी वर्षात 1-2 गुलाल भेटतात. त्याने तेवढं गुलाल मिळवून दिले, काय त्याच्याबद्दल सांगताना? नाही आता काय अपेक्षा काय मला सांगा की तुम्ही आज बघा गेलं तर एवढे काय हाय लेवलची त्याला मी किंमत पण दिली नव्हती. लक्षात आलं ना, आम्हाला ती मोठी सवय नाही, जे दिले एवढं की द्याचं एवढं सवय नाही. आज तेवढ्याच्या कारकिर्दीत आज जर तिचे जर तुम्ही हिशोब काढला, आपण दिलेली किंमत आणि त्याची जर आज किंमत काढली तर जमीन आसमानचा फरक आहे. किमतीत आपण बोलायला गेलो आज त्यानं म्हणजे एक आहे की कुठंतरी ह्याच्यानंतर नाव आपल्या जागृतीमध्ये राहावं एवढंच आमची अपेक्षा होती. पण त्याने जे आम्हाला दिलंय ते त्याच्या लांब पुढे नेऊन ठेवलं आम्हाला. लक्षात आलं का तुमचं? मग ती शेवटी काय माझ्या वडिलांची पुण्य असेल, माझ्या दावणीचा गुणधर्म असेल, किंवा ते एक माझं नशीब असेल. शक्यतो मला धोका नशीब कधी देतच नाही. बैलांच्या बाबतीत तर नाहीच नाही सोडत. माझ्या दावणीला दुसरा हिरा ऍट ए टाइम तयार. दादा तुम्ही असं काय बोलत असताना सगळी लोक म्हणून बोलत असतात बैलगाडी क्षेत्रातली की दादांच्या दावणीला असं म्हणजे कधीही नाही, खंड पडत नाही, कायम टॉप 10 मध्ये नाव राहतच. वडिलांची पुण्य, वडिलांचे आशीर्वाद, त्याच्यापेक्षा मी काय दुसरं सांगतो. आणि तुम्ही मुख्या जनावरांच्या प्रेम करताय ना, त्यांचा आशीर्वाद दादा तुम्हाला कायम राहणार. त्यांच्या खाण्यापिण्या बंदीच्या काळात मला सांगा 14 बैल सांभाळणारा कोण होता? 7 वर्ष बंदीचा काळ गेला. माझे मित्र आहेत विचारा, जावेद बाई आहेत, आनंदराव मोठे पैलवान आहेत, धनाजी आहेत विचारा, माझी दावण भरलेलं असायची. तेच खाणं, तोच रतीब, सगळं तेच होतं. मला माहित नव्हतं पुढे मैदान चालू होईल का नाही, पण मला पहिले माझ्या वडिलांनी शिकवलं. 10 मिनिटं 15 मिनिटं इथे येऊन गेले ना, बराचसा डोक्याला बोज हलका होतो. म्हणजे तुम्ही जसं सांगितले ना बसवराज आहे, त्याची सेवा जर केली तर वाया कुठं जाणार नाही, 100% नाही. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात मिळणार आहे. तुम्ही स्वच्छ मनाने ही करा, सेवा करा त्याची. त्याच्यापासून काहीतरी फलप्राप्ती आहे म्हणून करू नका. त्यानं झालं तू काहीतरी आपल्याला देणार आहे मग तुम्ही त्याला काहीतरी द्या, हे करू नका. अपेक्षा ठेवा, सेवा करत राहा, तुम्हाला जरूर परमेश्वर मेवा देणार. कारण दादा आता मी भरपूर मुलाखती बघितल्या, मला त्यातून भरपूर जणांना मी हा प्रश्न विचार असेल की माणसात आणि जनावरात तुम्हाला फरक काय जाणवला, तर त्यांचं उत्तर एकच आहे दादा की माणूस कोणतीही गोष्ट मतलबासाठी पुढे काहीतरी मिळणार आहे त्याच्यापासून, त्या फायद्यासाठी करत असतो, जवळ येत असतो. पण हे मुख्य जनावर आहे, त्याला कळत नाही, त्याला सगळं कळतं, फक्त बोलता येत नाही, वाचच नाही, पण तो तरी आपल्या मालकासाठी जीव तोडून पळतो आणि 1 नंबर करतो. मालकाचं मन बैल जाणतोच. मी जिथं जागतं उदाहरण मी दिले एका मुलाखतीत, माझ्या वडिलांचं मी स्वतः बघायच्या बाबतीत बघितले. बैलानं अपेक्षा पूर्ती केल्याच डोळ्यात पाणी आलं होतं माझ्या वडिलांच्या त्यावेळेला. काय वेळेला बैलाच्या डोळ्यातलं पाणी मी बघितले, पण माग नाही बैल साधला. वडिलांचं पाणी त्यानं टिपकं झिलली, त्यानं त्यात 1 नंबर करूनच दाखवलं. माझ्यावर वेळ आल्या, संकट आले बघ म्हणून गळ्यात पडलं वडील बैलाच्या, पण बैलांचं मान नाही काढलं. जनावर ते ओळखतं. तुम्ही एक लक्षात ठेवा, त्या जनावरला तुम्ही फक्त मुक्क बोलता येत नाही म्हणूनच म्हणा, पण ते हृदयाने घेणं तुमच्या भावना ते जाणत असतं. लक्षात आलं? त्या बैलांना आता कोणाला जवळ येऊन दिलं नव्हतं. मागाशी बघितलं त्याचा कान अडकला होता, प्रेमाने मी त्या जवळ गेलो, मला शिंग हलवलं, कान काढून त्याचा मी तुम्हाला दिला, ते ह्याच्यातला काढून. काय केलं? जनावरला तुम्ही प्रेम द्या, प्रेमच तू देणार. मित्रांनो दादांची बोलणं होतं माझ्या डोळ्यात पाणी, कारण हे जे जनावरातलं माणसातलं आपल्या म्हणलं कनेक्ट बॉन्डिंग असतं ते फक्त एक मालकच जाणू शकतो आणि तो लोका प्राणी.
दादा मला असं वाटतं की जनावर आणि आपल्या मालकातलं बॉन्डिंग आहे ना लवकर कनेक्टिंग होतं. होतो. बैल कालांतरानं आपल्या मालकाला ओळखतोच. मी सांगतो भले आपला गडी असू दे, रोज ते आपला सेवा करतो, तो ओळखतो. किती बैल मालक असू दे. तुम्ही मला सांगा बरं, बाहेरच्या किती उदाहरण आहेत, बाहेर बैल मारतात, परंतु तो ठराविक माणूस जवळ गेला की बैल शिंगाला होत नाही. याचं कारण काय? त्याचं त्याच्यावर प्रेम पडलेलं आहे, त्यानं त्याला ओळखलेलं आहे. म्हणजे जनावराला कळतंय, जनावरला कळतंय नवीन बिन माणूस असलं ते शिंग आलं होतं, हे करतं ते करतं. पण जनावरलाही 100% कळतं की म्हणजे आपला माणूस किंवा हे माणूस आपली सेवा करतोय, किंवा मालक जर काही गोष्टी बोलायला तर जनावर 100% जाणतो की आपला मालक कुठं तर धोक्यात आहे. आज तुम्हाला मी एक सांगतो, आज जातीवंत बैल, भले मैसूर जातीचा असू दे, पण तो जातीवंतच बैल, जातीवंत बैल. का मला सांगा की परवा माझा बॅटरीचा अंत झाला, मालकावर येणार संकट बैल सुद्धा स्वतः ओढून घेतो. की फक्त खुबी जर असेल त्या जनावरांची खुबी आहे. आज मालक आहे, मालकावर मृत्यूचं संकट आलं तर बैल तो स्वतः घेतो, मालकाला आपल्या सोबत ठेवतो. ही त्या नंदीत ताकद आहे. करू शकत नाही तो एक जो मुका प्राणी करतो सगळं आपल्याकडे ओढून घेतो. मालकाचं जे येणारं संकट आहे ते आपल्यावर ओढून घेतो, मालकाला सोबत ठेवतो. जिथे जागते उदाहरण तुम्ही जुनी जाणती भरपूर माणसं आहेत, त्यांना विचारा तुम्ही. लक्षात आलं का असावं गाय जनावर ह्याला, तर जनावर तेवढी ताकद आहे की आपला मालक शाबत राहायला पाहिजे, आपल्या अंगावर घेतो. दादा आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आता भरपूर जण आहे ना एक आवड करतात, किंवा काही लोक पैशासाठी करत असतात, किंवा काही लोक नावासाठी करत असतात. तर खरंच आपण धनसंपत्ती मिळते का? नाही, कसं आहे, काही लोकांचा फायदा झाला तो झाला विषय. धनसंपत्ती म्हणून मला असं नाही म्हणायचं बिलकुल, परंतु मला असं म्हणायचंय की आज रोजी बाबा माझ्या खानदानाला नाद आहे, किंवा माझ्या पुढच्या पिढीला नाद होता, तो मला आहे, त्यांच्यामुळे मला नाद लागला. आज ही जनावर आहे ती, किंवा आज या शर्यती होत्या हे होत्या, त्यामुळे काही जरी कुठला जरी म्हणजे असं आजार झाला किंवा काय जरी झाला तर तो क्षणाचा दूर होतो, इतका हे आनंद मिळतो. म्हणजे आमचं सांगण्याचं उत्तर म्हणजे आयुष्य वाढतंय, कमी होत नाही. ही चालना यायला मिळते. हे जर नाद नसलं, हे नसलं ना तर नाही हो, म्हणजे त्याला काय अर्थच नाही सांगण्यात. आज ज्या दिवशी बैलगाड्या यायच्या, ज्या दिवशी बैल पळायला गेलाय, त्या दिवशी आमचा तोराला वेगळा असतो. थांब रे, मी येत नाही, थांब जरा, ती गाडी पळेल, मी जेवत नाही, थांब, म्हणजे वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत. काय ज्याची तत्व त्याच्याबरोबर. परंतु त्यातून जो संध्याकाळचा जो काही कुलालाचा जो प्रसंग असतो, तो जो आनंद मिळतो, जेवण नको संध्याकाळचं नको, एवढं ते हर्षभरीत मन होतं. मग शरीराला काय पाहिजे? तुमच्या शरीराला काय पाहिजे मला सांगा. ह्या सगळ्या गोष्टी जर अशा आनंदमय होत असेल, कशाला तुमचं औषध गोळीन बिळीन तुम्हाला बाकीच्या गोष्टी पाहिजे? माझ्या जिंदगीत ना शुगर ना बीपी ना काय भानगड बिलकुल अजून परत परमिशन करतो ना काय. बघा मित्रांनो, दादांनी कसं सांगितलं मी स्पष्ट करू की धनसंपत्ती वगैरे काय नाही, ज्या त्याच्या मनाचा किंवा त्याच्या जो माणूस त्याचा धरेल तसा असतो. कारण त्यातून आनंद मिळतो, आणि ज्यावेळेस माणूस जर आनंदी राहत असेल, काही खुशीत राहत असेल, किंवा भूक पण लागत असेल सांगितलं दादाने, तर अजून दुसरे काय पाहिजे? हो, सरळ आहे. आता काय ना आनंद संध्याकाळी टमकमार, आपल्याला ना टमक्याची सवय ना विषय काय, ह्यो नैसर्गिक आनंद झाला. तुम्ही तो कृत्रिम घेताय, ती क्षणिक सुख आहे. ह्याची झळ संध्याकाळच्या गुलालाची 5 दिवस आमच्या अंगात जात नाही. असं वाटतं 5 दिवस म्हणजे वाटतंय काहीतरी मनाला, एवढ्या चांगल्या गाड्या मारल्या किंवा चांगल्यात खेळलो, दुसरा बसू तिसरा बसू पहिला बसू, तो भाग नशिबाचा गहू नाही. पण खेळला, चांगल्या गाड्या मारल्या, गुलालात गेला, 2-3 दिवस आहे का नाही, की त्यांनी किती पैसे आणले, पोरायचे ना विचारा, कधी चौकशी नसती, कधी मला नव्वद पैसे, मला नव्वद ती विषय काय, मला गुलाल पाहिजे. म्हणजे जाणून घेतलं आपल्या मालकाचं मनातलं, तेवढं मिळालं भरपूर झालं, पैसा वगैरे काय नाही. गुलाल सर्वात महत्वाचं आहे. दावणीचा गुलाल आला, गुलाल नाही तुटला, ह्याच्यासारखा आनंद आणि ह्याच्यासारखं सुख काय आहे जगात? कपाळाला गुलाल लावायसाठी काहींची पिढ्यानपिढ्या गेल्या, ते थोडं सोपं नाही ती बैलगाडी क्षेत्रात. परत चांगल्या मैदानातली, एखाद्या दुसऱ्या लुचुपुचू मैदानातली घेऊ ते विषय, पण चांगल्या मैदानातली गुलाल आजकालचे जो काय तुम्हाला सांग, सगळ्यांनी बैल पळतात, सगळ्यांना बैलाबद्दल स्वाभिमान असतो. प्रत्येकाला स्वाभिमान तरी हो राहणार. मला माझी तुमची गाडी पळायला गेलं, मला वाटणार आहे का तुमची गाडी लागू दे, मला माझीच लागू दे वाटणार, तुम्हाला वाटणार आहे माझी लागू. सगळ्यांचं पण आपल्या बैला कुठली तरी आशा असते.
दादा त्या शरीर धाटीबद्दल काय सांगता? नाही, शरीर बांधा त्याचा छोटासा हे आहे, परंतु त्याच्या एवढा देखणं पळ आहे की त्याची ती म्हणजे असं वाटतं की काय पळताना हा आदतच आहे, दात लावलाय का नाही इतकी. तर त्याची शरीर तशी तेवढी आहे, पण त्याची पळण्याची गती किंवा पायाचं स्पीड आहे ना, पोटाखाली घेण्याची गती अफलातून आहे. ते नुसती लांबरून दे असून पण उपयोग नाही. गती, चालना, स्पीड जी आहे तुफान आहे. दादा तुम्ही जुन्यातले भरपूर बैल टॉपचे बघितलेत, कुठल्या बैलाची त्याची आठवण करून देतो? तो माझ्याकडे एक ह्याचा बैल होता, मालगावचा संजा. लिमचा माणिक म्हणून घेतला होता भाऊनी, मालगावचा संजा म्हणून बैल होता. मला सेम संजयची आठवण ठेवली, सेम असाच बैल संजय होता, पण तो पांढरा होता निकळ. परंतु जी पळ ह्याचा आहे तो संजयचा पळ होता, सेम अगदी सेम. ती गाडी आमची लय तुफान तिने त्या 2 वर्ष लई घातलं. मालगावचा उद्धव कदम म्हणून त्यांचा एक घेतला होता संजय, आणि लिमचा माणिक घेतला होता. ती गाडी एक पळवत होती टॉपला, 2-3 वर्ष गाडीने त्या असं शिवून पण कोणाला घेतलं नाही. तो संजय सेम आणि सेम. जरा चरापट्टी त्याची वेगळी होती, पण पळण्याची जी धाटी संजयची सेम ती. त्याने मला वाटतं तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला जास्त दिलं अगदी 100. मग आम्ही गोट्याच्या बाबतीत का खुश आहे? कुठेतरी गोट्यानं आम्हाला गुलाला जिवंत ठेवावं हीच आमची त्याच्याकडून अपेक्षा होती. परंतु त्याने टपच्या बी मारून राहिलाय आणि 5 वर्ष तो हिंदी केसरी पाहिजे, मैदान जिंकले. काय तो नाही पळाला काय फरक पडत नाही मला. जेवढा पळायला पाहिजे होता तेवढा तो पळालाय, माझ्यासाठी त्यानं भरपूर केलं. दादा कमी काळात त्याने चांगली टॉपची मैदान ना मारले त्याच्यात, चांगली मारले. तो जेवढ्या मैदानात राहिलाय ना, सगळी टॉपचीच मैदानात राहिले, कुठल्याच लुचुपुचं मैदानात नाही. आणि आम्ही खेळतानाच टॉपचीच मैदान, जे रास्त व्यवस्थित आहे सगळं, जिथल्या गाड्या जिथं चांगल्या जमणार आहे तीच मैदान आपण खेळतो. म्हणजे जी व्यवस्थित मैदान कुठं होणार असेल आधीच आपल्याला सगळी माहिती काढून. आता काय झाले, कमिटीचं हे झाल्यापासून सगळे मैदान टॉपचीच होतात, कुठेही 2 नंबर पाना होत नाही, काय नाही. थोडंफार 19-20 राहतं, परंतु सगळे आता टॉपचीच मैदान होतात. पण तरी पण मैदानात टॉपची म्हणण्यापेक्षा ज्या मैदानात टॉपची बैल कुठल्या मैदानात येतील ते सोडसही करून त्या मैदानात खेळायचं नाव होतं. आजूबाजूचं मैदान खेळून गुलाल मिळवण्यापेक्षा टॉपच्या मैदानात गुलाल गाडी राहिली तर ते नाव फार मोठं, ती खेळायची मैदान. आता पुढचं काय नियोजन त्याचं? नाही, अजून जरा पहिला परवा लागलेला पायाला ती बरोबर तोपर्यंत नाही, अजून काही नियोजनचा विषय नाही. बघा ना त्याच्या पायाला अजून जखम भरल्या, सगळं झालंय. पण थोडस एक रेसल देऊन असं काही नाही, छोटस मैदान खेळणार. पहिल्या मैदानामध्ये आपण हे करणार, लगेच त्याला काय टॉपलाच गेला पाहिजे ही आता येणाऱ्या मैदानात मी काही विचार करणार नाही. मला फक्त त्याला मैदान पळवायचं, आपला चांगला बैल बघून मी घालणार, त्याच्या आपल्या हिशोबानं सुतीच असा करणार, टॉपचा बिपचा नाही बैल घालणार. बघा मित्रांनो, दादानी जसं सांगितलं त्याच्या लेवलचा बैल घालणार का, त्याचा भरपूर स्पीड आहे, पण सध्या त्याच्या पायाला लागल्यामुळं पहिल्यांदा काढायचा, हलक्या मैदानात काढायचा, कारण त्याला व्यायाम पाहिजे, भरपूर दिवसात बाहेर काढायचं म्हणलं. त्यावेळेस एवढं नियोजन परफेक्ट होतं मित्रांनो, त्यावेळेस गुलाल आणि यश मिळत असतं, गुलाल असा मिळत नाही. त्यासाठी भरपूर विचार करून किंवा पायरा करायचा कसा केला पाहिजे, त्यावेळेस दादा मला वाटतं बैल आहेत ना गुलालात राहत असते. नाही बरोबर आहे. समजा पाय का घालायचं नाही टॉपचा, जर समजा त्या पायाला गटर पळवलं त्याला काय जाणं पिनवलं, थांबावं, मला काही शिमीला पळवायचं नाही, त्या बिचाऱ्याचं नुकसान करायचं कशा, बरोबर, त्या आशाने येणार. मग आपल्या जवळच्या माणसाचं आपल्या बघून चांगला घालाय किंवा आपल्या पैसे आहेत त्याच्या बरोबर घालाय, काही आपल्याला अंदाज येतोय त्या मैदानात, चला मग परत आहेच की. तुमचा असाच गुलाल तो तेजा करून देईल तुम्हाला, तुमचं नाव आहे ना अजून उंचावर नेऊन ठेवल ही शुभेच्छा करतो. त्याच्या अपेक्षा आहे.